काय सांगतोयस काय दादा? हो, मीराच्या बहिणीचा शोध आपल्याच अनाथ आश्रमात येऊन संपलाय. अरे वा, नाही म्हणजे चांगलंच आहे. मी मीरासाठी तर हे सोन्याहून पिवळं आहे अगदी. पण आहे कुठे मीराची बहीण? मीरा इतकी वर्ष तिच्या ज्या बहिणीला शोधत होती ती बहीण आपल्याच घरात आहे. ती माया आहे. त्याला मदत हवी, पण कंपन का थांबलेत? मला शोधायला हवा, शोधायला हवा मला. त्याला मदत हवी त्याला. काहीतरी अघटित घडतंय, काहीतरी अनर्थ होणार आहे, अभद्र घडतंय काहीतरी. तो आत्मा मला बोलवत होता, पण ती कंपन कुठून येत होती आणि ती अचानक कशी थांबली? मला त्याला मदत करायला हवी. मला तो बोलावतोय. मला शोध घ्यायला हवा. यू मीन आपली माया मीराची बहीण आहे? अथर्व, हे काय बोलतोयस तू? नाही, हे शक्य नाहीये. हे इम्पॉसिबल आहे. ना मी कोणाची बहीण आहे ना कोणी माझी बहीण आहे. माझं काहीच पास नाहीये. हे कसं पॉसिबल आहे? माया, तुला कदाचित आठवत नसेल. अथर्व, तुला हे कशावरून कळलं? म्हणजे आश्रमात तुला असं काय सापडलं ज्याच्यामुळे तुला हे कळलंय? काका, आम्ही सगळे रेकॉर्ड्स चेक करून आलो आहे. 13 जानेवारी 2005ला मीराची बहीण हरवली. 24 जानेवारी 2005ला मायाचं आपल्या अनाथ आश्रमात ऍडमिशन झालं. रेकॉर्डप्रमाणे जी जन्मखूण राधाच्या मानेवर आहे तीच जन्मखूण मायाच्या मानेवर आहे. आणि हीच गोष्ट अश्विनबाईंनी सुद्धा कन्फर्म केली. एवढंच नाही तर राधाचा लहानपणीचा एक फोटो होता. त्या फोटोच्या बेसिसवर आम्ही मोठेपणीचा एक स्केच काढून घेतलं. ते स्केच सुद्धा मायाशी जुळत आहे. मला शोध घ्यायला हवा. त्या आत्म्याला माझी गरज आहे. मला शोध घ्यायला हवा. मला काहीतरी अघटित घटायच्या आधी मला शोध घ्यायला हवा. त्या कंपन्यांचा वेध घ्यायला हवा मला. ती कंपन कुठून येत होती? मला शोध घ्यायला हवा मला. तो आत्मा मला बोलावतोय. मला शोध घ्यायला हवा मला. अनबिलिव्हेबल. आय मीन दिस इज अनबिलिव्हेबल. खरंच हे विश्वास ठेवण्यासारखं नाहीये. पण आता अथर्व जे काय सांगतोय ते जर का सगळं खरं असेल तर मग माया मीराची बहीण असूही शकेल. वहिनी, तुला काय वाटतंय? मीरा, तू गप्प कायस? इतकी वर्ष तुझ्या बहिणीचा शोध घेत होतीस, ती सापडले ही आनंदाची गोष्ट आहे ना.
हा म्हणजे आता मीरासाठी आजचा दिवस खूप आनंदाचाच आहे. तिला तिची बहीण मिळाली ही म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा झालं नाही का? आत्या कमाल झाली. हे म्हणजे पिक्चरच्या स्टोरी सारखं आहे नाही, जे कुम के मेले में बिछड़े हुए फिर से मिल गए वगैरे तसं काहीतरी. मीरा, 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 मला तुझं मन कळू शकतं. मला माहितीये की तुझं आणि मायाचं नातं काही फार बरं नाहीये. तुला ती आणि तिला तू फारसे आवडत नाहीत. मला हे कळू शकतं की आत्ता हे जे सत्य तुझ्या समोर आलेलं आहे ते पचवणं खरंच खूप अवघड आहे. पण त्याचबरोबर मला हेही वाटतंय की की हे सगळं जर का खरं असेल तर तू त्याचा आनंदाने स्वीकार करायला हवा. शूट केला हवा. शूट केला. मार्ग शोधायला हवा. त्या आत्म्याकडे जाण्याचा मार्ग शोधायला हवा. मला त्याचा शोध घ्यायला हवा. मला त्याच्यापर्यंत पोहोचायला हवं. पण ती कंपन अचानक कशी थांबली? मला शोध घ्यायला हवा. शोध घ्यायला हवा. मला शोध घ्यायला हवा. माया, इकडे. माया, ये इकडे. अगं, तुम्ही दोघी सख्या बहिणी आहात. आणि तू तर तिची मोठी बहीण आहेस. इतकी वर्ष तुम्ही दोघी जणी एकमेकींपासून लांब होतात, पण आता एकत्र आलात. हा आनंद तुम्ही साजरा करायला हवा. माया, ये इकडे. ये तुझ्या बहिणीच्या जवळ ये. ये माया. माया, मिठी मार तुझ्या बहिणीला. मीरा, मीरा वहिनी अगं अनन्या, जाऊ दे तिला. अथर्व, मीरा एवढी डिस्टर्ब काय? माहित नाही बाबा, मी बोलतो तिच्याशी.
अंबिका तुझ्या बहिणीला बघा मी कसं मूर्खात काढलंय. मीरा पुरती फसली आता. पण मी तुझा खून केलाय ही गोष्ट तिच्या मनात आहे ना. मला बहीण म्हणून एक्सेप्ट करणं इझी नाहीये तिच्यासाठी, पण लवकरच करावं लागेल. ओम अघोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोर घोर तरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्तेस्तु रुद्र रूपेभ्यः. ओम अघोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोर घोर तरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्तेस्तु रुद्र रूपेभ्यः. ओम अघोरेभ्योऽथ घोरेभ्यो घोर घोर तरेभ्यः सर्वेभ्यः सर्वेभ्यो नमस्तेस्तु रुद्र रूपेभ्यः. हिरा, हिरा ग, तुला सांगायचंच राहिलं का की मी तुझी राधाताई आहे. पण बाबांनी दिलेल्या वचनामुळे मला तुला कधी सांगता आलं नाही. तुला वाटत असेल की मला मुक्ती मिळाली आहे, पण कसं सांगू तुला की की मृत्यूनंतर सुद्धा ना माझ्या नशिबात फक्त वेदनाच लिहिल्या आहेत ग. मला खात्री आहे तू माझ्या वेदाची अथर्वची खूप काळजी घेशील. मायाला ना चांगलाच धडा शिकवशील. रामपुरे घराण्याची सून म्हणून तू तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडशील. पण एका गोष्टीची खंत कायम राहील मला की मी तुला नाही सांगू शकले की मीच तुझी राधाताई आहे. काय झालंय मीरा? तुझी बहीण सापडली याचा आनंद मानायचं सोडून तू इथे अशी अशी बसलीयस. तूच सांग, आपण अजून काय करायला हवं होतं? तसं नाहीये वेदाचे बाबा. तुम्ही माझ्या बहिणीचा शोध घेतला हे खूप आहे माझ्यासाठी. पण ती काय सांग ना मला. आपण सगळे सोर्सेस सगळीकडनं कन्फर्म केलंय, सगळीकडनं हे क्लिअरली दिसते की मायाच तुझी बहीण आहे. मग तू एक्सेप्ट का करत नाहीयेस? याचं उत्तर नाहीये माझ्याकडे. बुद्धीला सगळ्या गोष्टी कळतायत, पण मनाचं काय? मन हे मानायला तयारच नाहीये. हा, मग त्यासाठी काय करायचं आपण सांग. तू तुझी बहीण समोर असून सुद्धा तिला शोधत बसायचं का? ठीक आहे, करूयात आपण तसं. आपण क्रॉस चेक करूयात, अजून कन्फर्म करूयात. पण तसं करून काहीच होणार नाहीये. फक्त तुझ्या बहिणीसाठी तळमळ वाढत जाणार आहे. आय एम सॉरी मीरा, हे तुझ्याशी असं बोलायला नको होतं. तुझी मनस्थिती समजून घ्यायचा मी अजून प्रयत्न करेन. पण मला एक सांग, तू काय लपवतीयस का? तुझ्या आणि मायामध्ये असं काही घडलंय किंवा मायाने असं काही केलंय जे तुम्हाला सांगत नाहीयेस? सत्य ऐकायचंय ना तुला? मग ऐक.
मला अथर्वने नाही, मायाने मारलंय. हे आपल्यासाठी फायदेशीर ठरलंय की अंबिका मीराची सख्खी बहीण आहे ही गोष्ट आपल्याला आधीच कळली. त्यामुळे भविष्यात मीराची सख्खी बहीण समोर आली तर काय, ही भीती, हा धोका आपल्याला राहणार नाही आणि आपल्याला आपला प्लॅन नीट एक्झिक्यूट करता येईल. मॅडम, पण हा प्लॅन 100% वर्क होईल ना? 100%. फक्त तुला हे नाटक खूप छान रंगवावं लागेल माया. आय डू दॅट. आणि तुझा मेकअपचा पाऊच हा सुद्धा पॅक करून टाक. काही गरज नाहीये निघताना मेकअप करायची. चेहरा कसा डल दिसला पाहिजे, दुःख दिसलं पाहिजे चेहऱ्यावरती. ओके, गॉट इट. एक गोष्ट लक्षात ठेव माया, तुला या घरातून जायचंय सुद्धा आणि नाही सुद्धा. मॅडम, तुम्हाला काय म्हणायचंय नक्की? मीरा तुझी सख्खी बहीण आहे, पण ती तुझा द्वेष करते म्हणून तुला हे घर सोडून जायचंय असं वाटलं पाहिजे सगळ्यांना. काळजी नको करूस, तुला खरंच या घराबाहेर जायचं नाहीये, नाटक आहे फक्त. अहो, पण जेव्हा मी घराबाहेर जाण्याचं नाटक करेन तेव्हा मला थांबवणार कोण? मीरा स्वतः. पण ती का थांबवेल मला? माया, मला खात्री आहे की ती तुला नक्की थांबवणार. फक्त हे नाटक हॉल पुरतं राहू दे, उंबरठ्याबाहेर जाऊ देऊ नकोस. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, अंबिका ही मीराची सख्खी बहीण आहे हे मीराला कधीही कळता कामा नये. हेच रिझन आहे की मीरा मला नाही थांबवणार, कारण मीच तिच्या बहिणीचा. मायाने असं काही केलंय जे तुम्हाला सांगत नाहीयेस? मीरा, ठीक आहे, सांगायचं नसेल तर नको सांगूस, काही हरकत नाही. मीरा, तू तुझ्या बहिणीची इतकी वर्ष वाट बघितलीयस. तुझ्या आणि मायामध्ये जो काही वाद असेल तो तुझी बहीण सापडली यापेक्षा मोठा असू शकत नाही. रक्ताच्या नात्यांमध्ये काही गोष्टी सोडून द्याव्या लागतात. वाद, आर्ग्युमेंट्स या गोष्टी नात्यांपेक्षा मोठ्या नसतात. या गोष्टीचा विचार करून बघ, कदाचित तुला गोष्टी एक्सेप्ट करायला इझी पडेल. दादा, मीरा वहिनी, सॉरी, ती माया घर सोडून चालली आहे. व्हॉट? हो दादा, मीरा वहिनी तुला खाली बोलवलंय. तू पुढे, आम्ही येतो. आणि वेळा कुठे आहे? तिला मी ट्युशनला सोडून आली आहे. मी खाली जाते. ठीक आहे, आम्ही आलोच. काय करायचंय मीरा? मायाला थांबवायचंय की जाऊ द्यायचंय?